नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रेडाई ही बांधकाम क्षेत्रातील एक शिखर संस्था आहे. काही वर्षापूर्वी PBAK म्हणजे प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर असं त्याचं नाव होतं. पण आता संपूर्ण भारतातल्या बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येत क्रेडाई या नावानं एक शिखर संस्था तयार केली आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं क्रेडाई या नावानंच संस्था काम करतात. क्रेडाई कोल्हापूरचा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम असतो तो म्हणजे दालन, ज्याला मी असं नेहमी म्हणतो की बांधकाम व्यावसायिकांचा कुंभमेळा. असं दालन हे आता यावर्षी 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे. मला नेहमी असं वाटतं की कोणत्याही शहराच्या उभारणीमध्ये, कोणत्याही शहराच्या सौंदर्यकरण घडणीमध्ये, जडणघडणीमध्ये त्या शहरातील बांधकाम व्यावसायिकांचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो. म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट हे कोणत्याही बांधकामाला परवानगी देतं, त्याच्यावरची ती एक नियंत्रण ठेवणारी बॉडी आहे. पण मुळात त्या शहरामध्ये कशा पद्धतीच्या बिल्डिंग्स उभारल्या पाहिजेत, त्या बिल्डिंग्स किती देखण्या असल्या पाहिजेत, सुंदर असल्या पाहिजेत, त्या बिल्डिंगमध्ये कोणकोणत्या अम्युनिटीज असल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर त्या शहराच्या एकूण सौंदर्यकरणामध्ये कशी भर घालता येईल याची जबाबदारी त्या शहरातील बांधकाम व्यावसायिकांची असते. आणि त्या दृष्टीनं या बांधकाम व्यावसायिकांचं कोणत्याही शहराच्या प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा असतो. आणि म्हणूनच मला क्रेडाई कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांशी आज बोलायचे, समजून घ्यायचे. दालन प्रदर्शन कशासाठी भरतं, काय त्यामध्ये असेल हा एक मुद्दा आहे. पण मुळात क्रेडाई या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारे काम करता येतं आणि कोणकोणत्या प्रकारे काम केलं जातंय याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज दालनचे चेअरमन महेश यादव आमच्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत आहे. क्रेडाई कोल्हापूरचे आदरणीय खोत साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. आणि क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांचंही स्वागत आहे. सुरुवातीला आपण दालनविषयी बोलूया, कारण तुमचं दालन आता 30 जानेवारीपासून सुरू होते. दर 2 वर्षांनी तुम्ही दालन हा उपक्रम करता. मुळात दालनमधनं तुम्हाला नेमकं काय दाखवायचं असतं? म्हणजे क्रेडाई कोल्हापूरचा फंड रेझिंगसाठी म्हणून तो कार्यक्रम होतो की खरोखर बांधकाम विश्वातील काही नवीन टेक्नॉलॉजी असेल किंवा तुमचे वेगवेगळ्या लोकांचे जे काही प्रोजेक्ट्स असतात ती लोकांपर्यंत पोहोचावी? काय नेमका मूळ हेतू काय आहे? 1994 साली PBAKने, त्यावेळेची PBAK आणि आताची क्रेडाई, PBAKनं पहिलं दालन एक्झिबिशन प्रायव्हेट हायस्कूल ग्राउंडवर घेतलं होतं. आणि त्यावेळी आमच्या क्रेडाईची स्ट्रेंथ होती 28 सदस्य संख्या. सदस्य संख्या. पण त्या काळात देखील आपण एक 101 स्टॉलचं प्रदर्शन त्यावेळी भरवलं होतं. त्यावेळी आम्ही मेंबर नव्हतो, पण जे मेंबर्स होते त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्या आधारे मी बोलतोय की साधारण 101 स्टॉल्स होते. आणि त्या काळात देखील ती एक कन्सेप्ट अपार्टमेंटची संस्कृती नवीन रुजू झाली होती. कारण 1988 साली पहिली अपार्टमेंट कोल्हापूरमध्ये आली. आणि त्यानंतर मग 4 वर्षामध्ये सर्व सदस्य जे लोक अपार्टमेंट करत होते ते लोक एकत्र आले आणि त्यांनी एक संस्था स्थापन केली. त्याचं नाव होतं PBAK. त्याचा उद्देश असा होता की ज्या ठिकाणी आम्हाला अडचणी येतील तेव्हा आम्ही एकत्रित जाऊ आणि त्या अडचणी दूर करू. म्हणजे उदाहरणार्थ TP डिपार्टमेंट असेल किंवा गव्हर्नमेंटकडे त्यावेळी DPचा विषय होता. कारण DP आपला त्यावेळी खूप प्रलंबित होता. 1979ला पहिला DP झाला आणि तो DP जवळजवळ ऑलमोस्ट 20-22 वर्ष पेंडिंग पडला. त्यासाठी खूप आंदोलनं झाली. त्यामध्ये AA असेल, क्रेडाई असेल या लोकांनी आंदोलन केली आणि त्याचं एक परिभाग म्हणून 2000 साली DP माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळी तो DP मंजूर झाला. अच्छा. म्हणजे DP सारख्या गोष्टी देखील मंजूर करताना आंदोलनं करावं लागले. हे एक मोठं दुर्दैव होतं. नाही, आपल्या कोल्हापूरचं हा एक वैशिष्ट्य आहे. आंदोलनं केल्याशिवाय, झगडा दिल्याशिवाय काहीही मिळत नाही. आणि 2000 साली जो मंजूर झालेला डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यानंतरचा अजून प्लॅन झालेला नाही. खरं नियमाप्रमाणे एव्हरी 10 इयर्स तुम्ही तो प्लॅन मंजूर करायचा एक साधारण एक प्लॅन असतो. पण तो आता देखील 2026 झालं पण त्यातही DP अजून मंजूर झालेला नाही. त्यामुळे तिसरा विकास आराखडा आपण जो म्हणतो तो आता लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे की जेणेकरून आता बांधकाम क्षेत्र वाढते. नंबर ऑफ स्कीम्स आता कोल्हापूरमध्ये येऊ पाहत आहेत. आणि मग त्या दृष्टीने काही ओपन स्पेस असतील, काही ज्या ॲम्युनिटीज आपल्याला ठेवायचे आहेत तर त्या ठेवण्यासाठी हा DP खूप उपयुक्त असणार आहे. पण मग 1998ला पहिलं दालन भरलं. 1994ला. आणि आता हे कितवं दालन आहे? आता हे 13वं दालन आहे. 1994 नंतर आम्ही एव्हरी 3 इयर्स हे दालन घेत होतो.
बर काही काळात माझ्या काळामध्ये आम्ही 4 दालन घेतली, ज्यामध्ये 2 मेन दालन आणि 2 गृह दालन म्हणून आम्ही त्याला संबोधलं. छोटी म्हणजे बरं. माझ्या टेन्युअरमध्ये 4 दालन झाले, बर म्हणजे 2 गृह दालन 2 मेन दालन. बर आणि हे आता आम्ही जे करतो आहोत हे 13वं दालन आहे. पण आता हे सगळं एकत्रित असणार आहे. एकत्रित गृह दालनमध्ये आम्ही फक्त त्यावेळी आम्ही बिल्डर्स आणि हाऊसिंग फायनान्स घेत होतो, आणि मेन दालनमध्ये आम्ही बिल्डर्स लोकांचे स्टॉल्स मेजर, त्यामध्ये कर्ज देणाऱ्या बँका आणि मटेरियल स्टॉल्स. अच्छा. आणि या मटेरियलमध्ये आम्ही जेवढ्या नवीन इनोव्हेटिव्ह ज्या आयडिया येत आहेत आता, UPVC विंडो असतील, डोअर्समध्ये असतील, या सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट करतो. कारण आम्हाला आमची स्ट्रेंथ दाखवण्यापेक्षा आम्हाला सगळ्या लोकांना एकाच छताखाली सगळे प्रॉडक्ट बघता यावे. म्हणजे ज्यांना फ्लॅट घ्यायचा त्यांनी फ्लॅट बघता यावं, ज्यांना प्लॉट घ्यायचा असेल त्यांनी प्लॉटचं हे करावं, माहिती घ्यावी, किंवा ज्यांना हाऊसिंग लोन पाहिजे असेल त्यांनी हाऊसिंग लोन घ्यावं, किंवा ज्यांना नवीन मटेरियल्स जर बघायचे आहेत. कारण आपल्याकडे कोल्हापूरमध्ये जशी फ्लॅटची संस्कृती आहे तशी बंगलो संस्कृती देखील आज तागायत आहे. कारण स्वतःला देखील स्वतःचा बंगलो असावं हे कोल्हापूरकरांचं एक स्वप्न असतं, ते नेहमीच पहिला प्रायोरिटी त्याला देतात. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक दालनसारखं एक्झिबिशन करतो की जेणेकरून त्यांना एकाच छताखाली सर्व माहिती मिळू शकेल. यावर्षीच्या दालनमध्ये 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत होते. हे असणार कुठं आहे आणि कोणकोणते स्टॉल्स आणि किती स्टॉल आहेत? हे दालन हे महासैनिक म्हणजे 2024ला महासैनिक दरबारच्या ग्राउंडवरतीच घेतलं होतं. बर पूर्वीचं दालन पहिलं जसं महेशनी सांगितलं तसं प्रायव्हेट हायस्कूल त्यानंतर शाहूपुरी जिमखाना. हो. पण वाढलेल्या सभासदांची संख्या, बर वाढलेल्या प्रोजेक्टची संख्या आणि एसटीडीच्या शाहूपुरी जिमखान्याच्या ठिकाणी असणारं अपूर्व पार्किंग, या सगळ्या गोष्टीचा एक विचार आमच्या जनरल बॉडीमध्ये झाला. आणि मग ठरवलं की नाही आता आपण हे बाहेर मोठ्या ठिकाणी नेलं पाहिजे, म्हणून आम्ही हे महासैनिक दरबारच्या ग्राउंडवरती घेतलं आणि 2024ला मोठ्या प्रमाणात सक्सेस झालं. अच्छा. त्यामुळे आजही आम्ही 30 तारखेचं जे उद्घाटन किंवा जे दालन आमचं 4 दिवस आहे ते महासैनिकच्याच आम्ही ग्राउंडवरती घेतोय. याच्यामध्ये जवळजवळ 168 स्टॉल आहेत. बर म्हणजे 160 आणि काही ओपन स्टॉल असे 168 स्टॉल आहेत. 100+ बिल्डर आहेत, प्लस जवळजवळ 300 प्रोजेक्ट या 100 बिल्डरांचे प्रत्येकाचे 2-2, 3-3, 4-4 प्रोजेक्ट आहेत. 300+ प्रोजेक्टाची तुम्हाला माहिती त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दर 6 महिन्याला बिल्डिंगचं नवीन मटेरियल येत असतं, नवीन सगळी टेक्नॉलॉजी येत असते. त्याच्यामुळे अशा अनेक मटेरियलवाल्यांचे स्टॉलसुद्धा त्या ठिकाणी आहेत. त्याच्याबरोबर फायनान्स की घर घ्यायचं, फ्लॅट घ्यायचं म्हणलं की ऑब्व्हियसली प्रत्येकाला घर कर्ज घ्यावंच लागतं. त्यामुळे बँका त्या ठिकाणी आहेत. म्हणजे बिल्डर्स, मटेरियल आणि बँक असं एकत्रित एका छताखाली तुम्हाला सगळी माहिती मिळणार. आता एखाद्याला घर घ्यायचं आहे, कमर्शियल घ्यायचं आहे, प्लॉट घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे किंवा घरकुल घ्यायचं आहे, त्याला कुठं चालू आहेत प्रोजेक्ट, कुठल्या एरियात चालू आहेत, काय बजेट आहे, हे सगळं फिरून जर माहिती घ्यायची म्हणजे त्यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो. आज जर दालनमध्ये व्हिजिट केली आणि त्याने एक फेरफटका मारला तर त्यांच्या लक्षात येईल की कुठल्या भागामध्ये आज घरकुलाची कामं चालू आहेत, कुठल्या भागामध्ये आज लेआउट आहे. मला एखादी कमर्शियल स्पेस घ्यायची आहे तर कुठल्या बिल्डरकडं त्याला ती कमर्शियल जागा किंवा कमर्शियल दुकानगाळा मिळू शकतो. ही माहिती तुम्हाला एका छताखाली एकत्र जर मिळाली, जरी आज या 4 दिवसामध्ये त्यांना बुकिंग करायचं नसलं तर त्याचा जर प्लॅन असेल पुढच्या 2 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, तर ही माहिती त्यांना 6 महिने काय जवळजवळ वर्षभर त्यांना ही माहिती सगळी, कारण प्रोजेक्ट काय एका वर्षात होत नसतात, 3-4 वर्ष 5 वर्ष लागत असतात. कितीही मोठा प्रोजेक्ट त्याच्यावर त्याचा वेळ अवलंबून असतो. आणि त्यांनी ही माहिती घेतली, जवळ ठेवली आणि त्यांनी 4 महिन्याने त्याचा प्लॅन केला तर या माहितीच्या लगेच जाऊन ते बुकिंग करू शकतात. पण मला सांगा खोत साहेब, तुमचंच एखादा प्रोजेक्ट सुरू आहे, एखादी स्कीम सुरू आहे आणि मी तुम्हाला वैयक्तिकरित्या येऊन भेटलो आणि तुम्ही मला एक दर सांगितलात आणि दालनमध्ये गेल्यानंतर मात्र त्याच्यापेक्षा जास्त दर सांगितला किंवा कमी दर सांगितला, कारण अवतीभोवती तुमचेच सगळे व्यावसायिक बंधू आहेत, असं काही होऊ शकतं का? नाही. दालनच्या बाहेर म्हणजे दालन नसतानाचा दर वेगळा, दालनमधला दर वेगळा, असे आमचे कोणी बिल्डर काही करत नाही. आमची अशी मागणी आहे की दालनमध्ये दर स्वस्त द्या म्हणून. नाही, दालनमध्ये दर स्वस्त ह्यापेक्षा आम्ही दालनमध्ये तुम्हाला जर बुकिंग केलं तर आम्ही बक्षीस योजना जाहीर केलेली आहे. अच्छा. की बाबा तुम्ही दालनच्या 4 दिवसाच्या पिरियडमध्ये जर आमच्याकडे बुकिंग केलं तर आम्ही एक 4 बक्षीस त्याच्यामध्ये ठेवतोय. लक्षात आलं का? आणि दालनमध्ये आम्ही बिल्डरांनी आवाहन केले की बाबा दालनमध्ये बुकिंग करणारा तुम्ही काहीतरी डिस्काउंट द्या. त्याच्याबद्दल तोही विचार चालू आहे, पण तो तेवढ्या 4 दिवसापुरता असेल. त्याच्यामुळं दर हे सगळे दालन नसतानाचे नाही, दालनच्या वेळेचे दर हे सगळे सेम असणार. ही फक्त या 4 दिवसासाठी एक स्पेशल गिफ्ट किंवा एक स्पेशल एक बाबा गिऱ्हाईक आज या 4 दिवस येते म्हणून द्यायचा विचार, हा एक संकल्पना तिथं मांडली गेलेली आहे.
बेडेकर साहेब, महाराष्ट्र क्रीडाईचे उपाध्यक्ष आहात. बिल्डर लॉबी असा एक शब्द आहे आपल्याकडं. त्याच्याबद्दल काही आक्षेप असतात, काही आरोप असतात. दुसरीकडं बिल्डरांचं असं म्हणणं असतं की आम्हाला शासन स्तरावरती आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हो. तुमच्या दृष्टीनं आता सध्याच्या काळामध्ये प्रामुख्यानं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडं कोणते किंवा त्यांच्याकडनं कोणत्या अपेक्षा आहेत, कोणते प्रश्न प्रामुख्यानं तुम्ही सांगू शकता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिल्डर हा शब्द जो आहे तो फार पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि आत्ता जर आपल्या संघटनेचं नाव जर बघितलं तर कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स, कारण आपण एक डेव्हलपर आहोत. मुळात बिल्डर ही जी होती ती बिल्डर संस्कृती होती, ती कधीच नामशेष नाही, पण ज्यानं कोणी हे बिल्डर नाव ठेवलं ना त्याला मी मानतो, कारण बिल्डर ह्याला दोन वेगळे अर्थ आहेत त्याच्यामध्ये. कदाचित हे मुंबईमधनं सुरू झालं असेल, मोठ्या शहरांमधनं सुरू झालं असेल, नोएडासारख्या शहरांमधनं सुरू झालं असेल. तर आज रेरासारखा कायदा आलेला आहे आणि आम्ही क्रीडाईने त्याचं स्वागतच केलेलं आहे. त्यामुळे आज आम्ही स्वतःला डेव्हलपरच समजतो आणि वी आर अ डेव्हलपर आणि आम्ही हे राष्ट्र निर्मातीमध्ये आम्ही एक चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. आज शासनाकडनं जर अपेक्षा बघायच्या म्हटल्या तर UDCPR आला, 2020ला UDCPR आला. अखंड राज्यभर एकच नियमावली सगळीकडे लागू केलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी काही शहरांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जाते. उदाहरणार्थ ठाण्यामध्ये एक वेगळ्या गोष्टी काहीतरी रिडेव्हलपमेंटसाठी असतील त्या जास्त वेगळ्या पद्धतीने दिलेली आहेत. त्याचा आम्ही पत्र दिलेली आहेत. मुख्यमंत्र्यांना पण आम्ही भेटलेलो आहे, डेप्युटी CMला पण भेटलेलो आहोत. आणि जसं ठाण्यामध्ये तुम्ही रिडेव्हलपमेंटला ज्या काही गोष्टी तुम्ही वाढीव दिलेल्या आहेत त्याचाच सर्व महाराष्ट्राला फायदा व्हावा आणि ज्या पद्धतीनं रिडेव्हलपमेंटला चांगल्या संधी ठाण्यामध्ये तशाच इतर शहरांमध्ये मिळाव्यात ही प्रामुख्याची मागणी आम्ही म्हणजे त्यांच्या संधी रद्द करू नका, त्या सगळ्यांना लागू करा. डेफिनेटली त्या सगळीकडे लागू करा. कारण शेवटी ते रिडेव्हलपमेंट आहे आणि ह्या जुन्या बिल्डिंग जर आपण प्रमोट नाही केल्या तर अख्ख्या शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बाधा त्यामध्ये येतात. त्यामुळे ती एक प्रामुख्याची मागणी आमची UDCPRमध्ये आहे. प्लस काही ठिकाणी आता स्पेशल बिल्डिंगच्या साईड मार्जिन्समध्ये सुद्धा थोडासा अडचणीचा विषय आहे, तो एक आम्ही मुद्दा मांडलेला आहे. त्याच्यानंतर आम्हाला पार्किंग मुबलकपणे देता येईल ह्यासाठी बाबा पार्किंगची उंचीसुद्धा 6 मीटर प्लस 24 मीटर अशी स्पेशल बिल्डिंगला जाईल. थोडंसं टेक्निकल आहे हे, मात्र सांगायचं तात्पर्य हे की आम्हाला मॅक्झिमम पार्किंग ठेवता येईल आणि तेवढेच मजले आम्हाला बांधता येईल. म्हणजे 7 मजले वरती बांधता येईल, खाली 2 मजले आम्हाला पार्किंग जरी ठेवलं तर स्पेशल बिल्डिंगच्या उंचीमध्ये त्याची वजावट मिळावी. ही एक सर्वसामान्यांसाठीची मागणी क्रीडाईनं त्या ठिकाणी टाकलेली आहे. पण तुम्ही ही जी मागणी केलेली आहे ती उद्या शासनानं मंजूर जरी केली तरी तुमचे बिल्डर किंवा डेव्हलपर बांधव खरोखर ते मान्य करतील का? माझा अतिशय जबाबदारीनं हा आरोप आहे की कोल्हापूर सारख्या शहरामध्ये पार्किंगचा सगळ्यात गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्याला महानगरपालिका जेवढी जबाबदार आहे, महापालिकेचा TP विभाग जेवढा जबाबदार आहे तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त जबाबदार तुम्ही बिल्डर डेव्हलपर आहात. डेफिनेटली तुम्ही पार्किंग व्यवस्थित ठेवलं नाहीत, पार्किंगचा वापर व्यावसायिक करण्यासाठी होतोय, पार्किंग परस्पर विकलेलं आहे, म्हणूनच कोल्हापूरमध्ये हा सगळ्यात जटिल प्रश्न निर्माण झाला. डेफिनेटली आता ती मागणीच करताना आम्ही अशी केलेली आहे की आम्हाला वरती 7 मजले अलाउड करावेत, म्हणजे 21 मीटर आम्हाला बिल्डिंगसाठी अलाउड करावेत आणि खालचे 6 मजले हे आम्ही पार्किंगसाठी दिले तरच आम्हाला अलाउड करावे. 6 मीटर 6 मीटर अशाच पद्धतीनं मागणी केलेली आहे. दोन त्यामुळे 2 फ्लोर आहेत ते जर आम्ही पार्किंगसाठी घेतले तरच ते अलाउड करावेत म्हणून. त्यामुळे हे आम्ही का मागालोय, कारण आज पार्किंगच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बेसमेंटमध्ये लहान प्लॉटला जाता येत नाही आहे. स्टॅक पार्किंग असेल तर त्याला एक उंचीची मर्यादा आहे, त्यामुळे 15-16 फूट तरी उंची लागते. आमचा विचार आहे की निदान स्टॅक पार्किंग आम्ही एका कुटुंबाला जरी दिलं तर त्या कुटुंबाच्या 2 गाड्या तरी त्याच्या पार्किंगमध्ये बसल्या आणि रस्त्यावरती जो अननेसेसरी आता लोड वाढला आहे तो 100% आतल्या बदल. त्यामुळे पार्किंगबद्दल एक चांगली क्रीडाई नेहमीच पार्किंगसाठी आत्तापर्यंत आम्ही प्रमोट करत आलो, इथून पुढे 100% प्रमोट करून. कारण पार्किंग जर व्यवस्थित नाही ठेवलं तर त्याचे काय तोटे आहेत हे सगळ्या जनतेबरोबर सगळ्यांनाच कळलेले आहे. त्यामुळे आज सुद्धा आमच्याकडे ग्राहक येतो तेव्हा तो पहिला म्हणतो की मला पार्किंग आहे का, तर आम्ही फ्लॅट घेतो. एक्झॅक्टली. आता तुम्हाला फ्लॅट किंवा कोणताही बंगला विकायचा असेल तर त्याच्यासाठी पार्किंग असलं तर. आज उपनगरामध्ये सुद्धा आमचे जे सभासद काम करतात ते प्रत्येक फ्लॅट पाठीमागे एक कार पार्किंग हे आम्ही आत्ता सुद्धा गणित कशा पद्धतीनं मांडतोय. थोडं कमर्शियल जरी कमी करायला लागलं तर कमर्शियल कमी करतो आम्ही ग्राउंड फ्लोरचं. अशा पद्धतीने सर्व आमच्या सभासदांनी त्या ठिकाणी काम केलं. पार्किंग विकायचं असतं की मोफत द्यायचं असतं? आता रेरा कायद्याप्रमाणे आपल्याला जे काही कवर्ड पार्किंग आहे आणि जे सँक्शन प्लॅनमध्ये आहे ती विकायची 100% आपल्याला मुभा दिलेली आहे रेरा कायद्याअंतर्गत आणि त्या पद्धतीनेच करतो. मग ते फक्त पार्किंग असं पाहिजे की ते सँक्शन प्लॅनवरती पाहिजे तरच ते तुम्ही ते रेरा कायद्याअंतर्गत विकू शकता. पण मग तुम्ही फ्लॅटच्या बरोबरीनं तुम्हाला ते एक पार्किंग द्यायचं हे बंधनकारक आहे तर त्याचे वेगळे पैसे का घेतले जातात? नाही, बंधनकारक म्हणण्यापेक्षा काय, नियमावली जर आपण बघितली ना तर नियमावलीची इतकी थोडीशी क्लिष्ट पद्धतीने आहे की बाबा 2 फ्लॅट पाठीमागं एक कार पार्किंग, दिस इज द मिनिमम पार्किंग विच शुड बी प्रोव्हाइडेड. आता आपण ठेवत असताना त्याच्यापेक्षा जास्त पार्किंग ठेवते, म्हणजे आपण आता प्रत्येक फ्लॅटला एक पार्किंग ठेवायला लागलेलो आहे.
बरं. त्यामुळं नॉर्मल केसमध्ये प्रत्येकाला एक पार्किंग तरी मिळतेच असा सर्वसाधारण तरी आम्ही बऱ्यापैकी त्या गोष्टी त्या ठिकाणी विचारपूर्वक करतोय. अगदीच एक्सेप्शनल केसेसमध्ये काही ठिकाणी आम्हाला येत नाही. त्यामुळे आता दुसरा तोटा असा व्हायला लागलेला आहे की लहान फ्लॅट्स काढायचा आम्ही आता बंद झालेला आहे. कारण लहान नंबर ऑफ युनिट्स जेवढे झाले तर नंबर ऑफ पार्किंग तेवढे वाढायला लागले आहेत. आणि वेरॅज हे जर आम्हाला जर कंट्रोल करायचं म्हणलं तर मग आम्हाला मेकॅनिकल पार्किंग, स्टॅक पार्किंग किंवा पझल पार्किंग अशा वेगवेगळ्या ज्या काय मेकॅनिकल सिस्टीम्स आहेत त्यासाठी जावं लागेल. आणि त्यासाठी ती आम्हाला 6 मीटरची उंची आम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि तीच मागणी आम्ही आज शासनाकडे धरलेली आहे. दुसरी मागणी अशी आहे की IGR संदर्भात आहे. म्हणजे आपण रजिस्ट्रेशनला ज्यावेळेला जातो, एखादं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आम्ही ज्यावेळेला करतो त्यावेळेला त्या जागेचं संपूर्ण पोटेन्शियल जे आहे, आम्ही किती बांधतोय किंवा आम्ही जागा मालकाला केवढं बांधून द्यायला लागलो त्याच्यामध्ये न बघता अखंड पोटेन्शियल वर्कआउट केलं जातं आणि त्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी वर्कआउट केली जाते. नो डाऊट मोठ्या शहरांमध्ये प्लॉट मोठे असतात त्या ठिकाणी पोटेन्शियल सगळं युटिलाइज होतं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ती जाचक नाही. खरं लहान शहरांमध्ये ज्या ठिकाणी आम्ही रो बंगले करतोय त्या ठिकाणी सुद्धा अननेसेसरी सगळं पोटेन्शियल काउंट व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे अननेसेसरी एक मोठं बर्डन आज स्टॅम्प ड्युटीचं जे आपण बांधत नाही आहे त्याची सुद्धा स्टॅम्प ड्युटी आपल्याला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या वेळेला द्यायला लागलेलं आहे. तो एक दुसरा मुद्दा आम्ही हे केलेला आहे. आणि थर्ड म्हटलं तर MSEDCL संदर्भात. कशातला? MSEDCL म्हणजे MSEB आपण ओके. MSEDCL संदर्भात वीज मागणीच्या वेळेला प्रत्येक वेळेला गेलो की ते आपल्याला किती लहान प्लॉट असला तरी ट्रान्सफॉर्मर स्पेस द्या अशा पद्धतीचं चालू आहे. ते अतिशय अन्यायकारक आहे. कारण कायद्यामधल्या तरतुदी बघितल्या म्हणजे MERC जे MSEDCLला जे गाईडलाईन्स देतं कमिशन नियामक आयोग. हां, नियामक आयोगाच्या सगळी सर्क्युलर जरी काढले, त्याचे जर रेग्युलेशन जरी काढले, यांचे सर्क्युलर जरी बघितले तरी सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे की बाबा UDCPR किंवा त्या ठिकाणचे DC रूल्स असतील ते फॉलो करावेत. आणि आज UDCPRमध्ये तरतूद अशी आहे की 2000 चौरस मीटरच्या वरती जर प्लॉट असेल तरच 5 मीटर बाय 5 मीटरची जागा तुम्ही लीज द्यायची आहे. पण ह्याच्याकडं कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि अननेसेसरी त्याप्रमाणे लीज ॲग्रीमेंट्स आमच्याकडे करून घेतात. ती मागणी आपण राज्य स्तरावरती केलेली आहे. अशा बऱ्याच छोट्या छोट्या मागण्या आहेत. प्रामुख्याच्या मागण्या ह्या आपण सांगितल्या. यादव साहेब, काळ आणि तंत्रज्ञान कधीच कुणासाठी थांबत नाही. म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये इतकं झपाट्यानं तंत्रज्ञान बदलतंय. तुम्ही इतकी वर्षे बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये आहात, माझ्यामध्ये 30 वर्षे तरी तुम्ही आहात. काय बदल झाले आणि या दालनमध्ये असे कोणकोणते नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे? एक तर क्रीडाईमध्ये आमची टोटल स्ट्रेंथ साधारण 227 आहे कोल्हापूर क्रीडाईमध्ये. बरं. आणि एक सर्वात सांगायला चांगली गोष्ट अशी आहे की त्यामध्ये 70% लोक टेक्निकल आहे. म्हणजे आम्ही आता इथं तिघही जे बसलेलो आहोत, मी स्वतः 1990चा BA आहे, विद्यानंद पण BA आहे, KP साहेब पण स्वतः इंजिनियर आहेत. तर आम्ही आता त्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी जसं मायवन टेक्नॉलॉजी आली. मायवन टेक्नॉलॉजी इन द सेन्स की बाबा एकाच बाबा एक 20 दिवसामध्ये एक अखंड फ्लोर इन्क्लुडिंग वॉल इन्क्लुडिंग स्लॅब सगळं एकाच वेळी तयार होत होते. बरं. ती मायमन टेक्नॉलॉजी आता पोलिसांच्यासाठी जे क्वार्टरचं काम चालू आहे त्या तिथं आता कोल्हापूरमध्ये त्यांनी वापरलेलं आहे. अजूनही आमच्या बिल्डर सेगमेंटमध्ये कोल्हापूरमध्ये अजूनही कोणी वापरलेलं नाही आहे. कारण त्याला थोडंसं कसं होतं की कोल्हापूरची लोकांना माहीत आहेत, प्रत्येकजण आपला ओळखीचाच आलेला असतो. कोल्हापूर हे छोटं असल्यामुळे कुठं ना कुठं ओळख काढवला असतो, मला थोडे चेंजेस करून दे, मला ही वॉल नको आहे, हे स्विचेसचं पोझिशन मला इथं पाहिजे, ते मायवन टेक्नॉलॉजीमध्ये करता येत नाही. हा एक मोठा त्याला ड्रॉबॅक्स आहे. पण हे पुण्यामध्ये कसं होतं की पुण्यामधलं तिथलं डिमांड इतकं प्रचंड आहे की तो बिल्डर त्या चेंजेस करायला तयार होत नाही. त्या स्पीडनंच तो काम त्या स्पीडनं तो काम करत असतो, त्या स्पीडनं त्यांचं बुकिंग होत असतं. बरोबर. त्यामुळे ही एक मायवन टेक्नॉलॉजी आता सध्या खूप जोर धरते आहे. आणि इतर देखील आहेत. पूर्वी विंडोमध्ये तुम्ही बघाला की साध्या ॲल्युमिनियम विंडो, नंतर मग जिंदाल किंवा सारखे ब्रँड आले आणि आता UPVC विंडो आले. आता UPVC विंडोचं पण आता रेट तुम्ही त्याच कॅटेगरी आला आहे, पण त्याचं लुकिंग आणि त्याचं फंक्शनिंग व्हेरी गुड. नाही म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या क्षेत्रामध्ये इतकं काय काय नवीन येत जाते. म्हणजे साधं आपले इलेक्ट्रिक स्विचपासून ते भिंतीच्या रंगापर्यंत आणि वेगवेगळ्या पॅनेलिंगच्या मटेरियल्सपासून ते म्हणजे इंटेरियरला तर त्याला काही म्हणजे करेल तेवढं कमी आहे अशी परिस्थिती आहे. पण मग या आता दालनमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे स्टॉल्स असणार आहेत त्यामध्ये? आता दालनमध्ये UPVC विंडोचा वेका म्हणून एक ब्रँड आहे, तो इंटरनॅशनल ब्रँड आहे, तो देखील ह्यामध्ये सहभागी आहे. नंतर आमचा कोल्हापूरचा देखील यश पॉली म्हणून आहे, पण त्याचंही मटेरियल खूप चांगलं आहे ऑन दॅट प्लॅटफॉर्म. म्हणजे एकाच लेवलला असं म्हटलं तरी चुकीचं नाही आहे. त्याचंही तो UPVC विंडोच्या सेगमेंटमध्ये त्याच्या सिस्टीम विंडो किंवा बरेच प्रकार आहेत त्यामध्ये. तो मॉड्युलर किचन तर आहेच, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता काय झालं की रेरामुळे आम्हाला 5 वर्षाची गॅरंटी आम्हाला द्यावी लागते मटेरियलची. बरं.
आणि म्हणून आम्ही आता देखील प्रत्येक मटेरियल म्हणजे आता कुठल्याही प्रत्येक बिल्डर जो फ्लॅट देतो आणि फ्लॅटच्या मधलं जे काही मटेरियल आहे त्याची 5 वर्षाची गॅरंटी बिल्डरची आहे. बिल्डरचे आहे की ज्यामध्ये म्हणून आम्ही काय करतो की आता समजा एक मला स्विचेस घ्यायचे आहेत. आम्ही लिग्रांड कंपनीचं समजा मी वापरायचं ठरवलं तर मी लिग्रांड कंपनीवर करार करतानाच त्यामध्ये कंडिशन घालून घेतो की 5 वर्षाची मला वॉरंटी. आता काही कंपन्यांनी काय झालं की रेरा आल्यामुळं ती लाईफ टाईम गॅरंटी वॉरंटीवाली मटेरियल द्यायला सुरू केलेलं आहे. आता लिग्रांड देखील आता म्हणजे शेवटी काय हा मटेरियल वापरणं हे स्टँडर्ड मटेरियल वापरतो हे प्रत्येक क्रीडा मेंबर कोल्हापूरचा तर हे नक्कीच आहे. प्लस कंपन्यांची गॅरंटी मिळाल्यामुळे आज प्रत्येक फ्लॅटधारक खुश आहे. अच्छा, पण खरोखर रेरा इतकं प्रभावशाली माध्यम आहे किंवा व्यासपीठ आहे? हो आहे. पण म्हणजे एखाद्या बिल्डरनं रेराच्या नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाई होते का? डेफिनेटली होते. डेफिनेटली होते. का आपल्या प्रदूषण नियंत्रण मंडळासारखं केवळ कागदावरती कारवाई? रेराच्या कारवाई होते, 100% त्याला झालेली दंडही होतो. बर, पण म्हणजे मग तुम्ही रेराच्या या भूमिकेचं स्वागत करता की काही वेळा रेराचं पण तुम्हाला काही त्रास होतो? नाही डेफिनेटली स्वागत करतोय आम्ही. फक्त काय व्हायलं की थोडा सुरुवातीचा जो काळ होता त्यावेळेला 100% आल्यानंतर क्रीडाईनं त्यावेळेला प्रबोधन पण केलं होतं सगळ्या डेव्हलपर लोकांना. काही आम्ही लेक्चर्स पण घेतले होते की कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, त्याच्या कायद्यामध्ये तरतुदी काय काय ह्या सगळ्या सभासदांना कळाव्या, वेगळ्या फ्लॅटधारकांना पण कळाव्या, ह्या पण आम्ही सगळं केलं होतं. पण तो आत्ता जसा जसा काळ पुढं चालला आहे तसं थोडंसं रजिस्ट्रेशनला जर अशा अडचणी व्हायला लागल्यात हे थोडंसं आता जाणवायला लागलेलं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतच नाहीये. ऑनलाईन रेराची एक चांगली गोष्ट म्हणजे कोल्हापूरमध्ये होते का? ते सगळीकडे पण मग अजूनही मग त्या आपल्याला कसबा बोर्डाच्या बिल्डिंग मध्ये जाऊन का थांबावं लागतं? नाही, हे रेरा रजिस्ट्रेशन जे आहे ना एखादा आता बिल्डरचं रेरा रजिस्ट्रेशन. रेरा रजिस्ट्रेशन म्हणजे प्रोजेक्टचं रेरा रजिस्ट्रेशन. ओके, मान्य आहे. पण मी एखादा फ्लॅट खरेदी केलेला आहे आणि मला जेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, तो रजिस्ट्रेशनचा पार्ट नाही, वेगळा तो आणि हा रेराचा त्यामध्ये रजिस्ट्रेशन registration. वेगळा. मग ते पण ऑनलाईन केलेलं आहे खरं तर. ते ऑनलाईन केलेलं ते आहे. का होत नाही आणि मग त्याच्यासाठी क्रीडाई कोल्हापूर का नाही फॉलो घेत? त्याच्यामध्ये कसं आहे, एखाद्या बिल्डरकडे 50च्या वर फ्लॅट पाहिजे आणि त्या बिल्डरनं त्यांचं एक ऍप्लिकेशन घेतलं तर तो आपल्या ऑफिसला बसून ते रजिस्ट्रेशन करू शकतो. खरेदी विक्री रजिस्ट्रेशन. पण साहेब असं कोल्हापूरमधल्या कुठल्या बिल्डरनं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलंय? जवळपास 5 डेव्हलपर आमचे आहेत. या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये अग्रीमेंट टू सेल आता सध्या होत आहेत. बरं, म्हणजे संस्कारपत्र म्हणून रजिस्टर्ड संस्कारपत्र जे आहेत ते आता होत आहेत. सेलडीड अजून होत नाही आहे, तर सेलडीड व्हावेत यासाठी सुद्धा क्रीडा महाराष्ट्र त्या ठिकाणी प्रयत्न करते आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये 100% तेही होईल. आणि शासनानं खरं एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे आयजर ऑफिसनी आणि सेटलमेंट कमिशनने अतिशय चांगल्या पद्धतीनं हे माध्यमं त्यांनी हाताळलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण होत आहेत. फक्त त्याच्यामध्ये आत्ता सध्या फेजमध्ये आहे म्हटलं तसं की 50 फ्लॅटच्या वरती जी मोठ्या स्कीम्स असतील त्यांनीच फक्त तो ड्राफ्ट पहिला त्यांनी टाकून त्या ठिकाणी मंजूर करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग ते आपल्या ऑफिसला बसून ते रजिस्ट्रेशन करू शकतात. मी आजच आमच्या पत्रकारांना सांगणार आहे की कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीनं किती ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाली आहे त्याची मला माहिती पाहिजे. डेफिनेटली मिळणार मिळणार. ठीक आहे. म्हणजे म्हणजे त्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या रांगेत उभारून तिथं तो अंगठा देऊन आणि पुन्हा एक पाकिट देऊन त्यानंतरच रजिस्ट्रेशन होतं. हा दुर्दैवानं आजपर्यंतची ही पद्धत आहे. ही जर बदलली असेल तर स्वागत आहे. रामराज्याची एक संकल्पना आली असं पण म्हणूया. आता त्याचबरोबरीनं एक थोडासा परखड आणि नाजूक प्रश्न, कोल्हापूर महानगरपालिकेचं टीपी डिपार्टमेंट, टीपीचा काही वेळा मी म्हणतो ताप डिपार्टमेंट, डोक्याला ताप असलेलं डिपार्टमेंट असं त्याचं नाव असावं कदाचित, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट, तिथेही खरं तर तुम्हाला ऑनलाईन परवाने द्यायची आता पद्धत आहे, नियम आहे, शासनानं आणलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात त्यावेळेला मला असं वाटतं की हेही एक ईज ऑफ डुईंग बिझनेसमधलाच भाग आहे. टीपीकडनं ऑनलाईन परवाने मिळत आहेत का? टीपीकडे आता ऑनलाईन परमिशनची कामं सुरू आहेत. पण तेवढे जे किंवा तेवढे सर्वेअर तेवढे ते ट्रेन झालेले नाहीत. ते प्रत्येक वेळी काही ना काहीतरी त्यामध्ये क्युरी काढतात आणि मग ते आम्हाला तो वरती अथॉरिटीकडे कळवायला लागतं की ह्या बायलॉचा अर्ज अशा पद्धतीने निघालेला आहे. मग ती क्युरी दुरुस्त केल्यानंतर मग ते परत रिसँक्शन होणार. त्यामुळे क्युरी काढतात ती त्यांना समजत नाही म्हणून की काही डिमांड असतात? नाही, महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे एक चांगले कलाकार येऊन गेले दादा कोंडके. त्या दादा कोंडकेंच्या प्रत्येक वाक्यामध्ये 2 अर्थ, डबल अर्थ निघत होता. आता तो तिथला अधिकारी देखील त्या पद्धतीनंच त्या वाक्याचा अर्थ काढत असतो. त्या वाक्याचा खरा अर्थ काढणारी वेगळी यंत्रणा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हे आहे म्हणजे महिमा तर त्यात तसे बरोबर आहे. त्याशिवाय गेली 5 वर्ष जी टीपीची मेन पोस्ट आहे EDTP ती आम्हाला चार्जमध्ये आहे. त्याच्यामुळं स्टाफवरती जो कंट्रोल पाहिजे तो अधिकारी तो कंट्रोल नाही. सर्वेअर जे इकडे 2-2, 3-3 चार्ज आहेत.
म्हणजे 100 कोटी उत्पन्न मिळवणारं डिपार्टमेंट म्हणतात तिथं फुल स्टाफ पाहिजे, तोही नाही आहे. शासनाकडे मागणी केली, बऱ्याच वेळा त्याला रिमाइंडर पाठवलं, शासनाकडून बी त्या गोष्टी होत नाही. BPM सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा सुरुवातीला आल्यानंतर अनेक त्रुट्या त्याच्यामध्ये होत होत्या की सर्वेनं लॉग इन केलं तर जेईकडे दिसत नाही, जेईन लॉग इन केलं तर डिव्हाइसकडे दिसत नाही, ते तिकीट रेज होणं आणि सिस्टम सपोर्ट इंजिनियर जो एक तिथं पाहिजे, जर काय टेक्निकल त्याची अडचण आली तोही तिथं नाही. अशा अनेक अडचणी आहेत. म्हणजे अधिकाऱ्यांची कमतरता असेल, मेन अधिकाऱ्याची कमतरता असेल, BPM सॉफ्टवेअरमधल्या टेक्निकल अडचणी असतील, त्याचबरोबर प्रत्येक वेळी मिटिंग्स लागतात. आम्ही आयुक्तांच्याकडे यापूर्वीच्या आणि बऱ्याच आयुक्तांच्याकडे यापूर्वीपासून मागणी केलेली की किमान 2 दिवस शिपायापासून मेन साहेबापर्यंत सगळेजण टिपीत हजर पाहिजेत. म्हणजे आलेल्या माणसाला, म्हणजे नुसत्या बिल्डरला नव्हे, सामान्य माणसाचं जरी काम असतं तर त्याला भेटण्यासाठी अधिकारी उपलब्ध पाहिजेत. प्रत्येक वेळी सगळे मान्य करतात आणि कधीही आज अखेर असं झालेलं नाही की त्या 2 दिवसांमध्ये सगळे अधिकारी तिथे बसले. नाही, आणि विशेष आहे, नियमानुसार तुम्ही फाईल सबमिट केल्यानंतर किती दिवसांमध्ये तुम्हाला परवाना मिळाला पाहिजे? आता BPMS सॉफ्टवेअर हे जे आलेलं आहे, हे आता बांधकाम परवानगी ऑनलाईन करायच्या दृष्टिकोनातून एक चांगलं सॉफ्टवेअर शासनानं पण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये आता 30 दिवसांची मुदत दिलेली आहे. म्हणजे फक्त ऍप्लिकेशन केल्यापासून केल्यानंतर 30 दिवसांची दिवसात तुम्हाला परवाना मिळाला पाहिजे. फक्त म्हणजे काय? आपल्याकडे नागरिकांची सनद नावाचा पण एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की जर तुम्ही सर्व कागदपत्रांची योग्यरित्या पूर्तता केली असेल आणि विहित कालावधीमध्ये तुम्हाला जर शासनानं परवाना दिला नसेल तर तुम्हाला तो परवाना मिळालेला आहे असं गृहीत धरावं. आता त्याचा त्याच्यामध्ये त्याचा फक्त त्याचा तोटा काय होतोय, हे डीम परमिशन म्हणतात. ती डीम परमिशन आहे ॲज पर रूल, पण ती बाकीच्या ठिकाणी ऍक्सेप्ट होत नाही. उदाहरणार्थ बँकेचं लोन काढायचं असेल किंवा रजिस्ट्रेशन करायचं, पण ते तिथं ऍक्सेप्ट झालं प्रोसेस डिफाईन नाही अजून त्याची. त्याला त्या डीम अजून तसं परमिशनला कोणी केलेलं नाही आहे डीम परमिशन. कसं आहे, आता मंजुरीच्या वेळी त्याच्यामध्ये- प्रत्येक वेळी साईन सिक्का असतो ना, हो. डीमड साईन सिक्का येत नाही. मग बँक असेल किंवा कुठला ऑफिस असेल ते एक्सेप्ट करत नाहीत किंवा ते कसं समजायचं? नाही, याच गोष्टीचा TP डिपार्टमेंट गैरफायदा घेते असं माझं म्हणणं आहे. 100%. आता एक त्याच्यामध्ये BPMS मध्ये आता आम्ही एक थोडीशी जी सुधारणा आम्ही सांगितलेली आहे त्यांना की बाबा 7 दिवसाची जर मुदत आपण जर का, म्हणजे ते पोस्ट आहेत, सर्वेअर असेल, JE असेल, ATP असतील आणि ADTP असतील, प्रत्येकाला 7-7 दिवसांची जी आपल्याला त्यांना सायकल दिलेली आहे, त्या 7 दिवसामध्ये जर त्यानं नाही केलं, समजा त्यांनी काय कारणामं त्याला करता आलं नाही किंवा काय, तर 8व्या दिवशी ती फाईल बरोबर ऑटोमॅटिकली वरच्या अधिकाऱ्याकडे गेली पाहिजे. ही सिस्टीम आम्ही लावा, अशा पद्धतीची आम्ही BPMSला सुद्धा आणि डायरेक्टरांना सुद्धा आम्ही पत्र दिलेली आहेत. कदाचित त्याच्यामध्ये यश आलं तर थोडासा तो लॅक्युना जो आहे, कारण 7 दिवसाची विंडोमध्ये त्याला काम केलं पाहिजे, नाही तर नाही केलं तर ते वरती असायला पाहिजे. BPMS एक चांगली गोष्ट काय आहे की आज डायरेक्टर जे आपल्या राज्याचे मेन आहेत ते स्वतः त्यांच्या ऑफिसला बसून बघू शकतात डॅशबोर्डवरती की किती परवानग्या आहेत आणि कुणाकुणाकडे किती प्रलंबित आहेत. त्यामुळे एक डाटा कोणीतरी हे करू शकतो. ऑब्व्हियसली कमिशनर सुद्धा त्यांच्या लॉग इनमध्ये बघू शकतात की काय त्या ठिकाणी सिस्टीम चालू आहे. फक्त काय की बघितल्यानंतर त्याच्यामध्ये करायचं काय हे प्रत्येक अधिकाऱ्यांना थोडंसं त्या वेळेला ठरवून त्या पद्धतीनं त्यांनी मिटिंग्स घेऊन करायला पाहिजेत. हे कदाचित थोडंसं होताना दिसत नाही. दुसरं, KP साहेब म्हणले त्या पद्धतीनं महापालिकेचा आखरी बंद सुद्धा मंजूर झालेला आहे. जवळपास 1.5 वर्ष झालं महापालिका आखरी बंद मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये एक डेप्युटी डायरेक्टरची पोस्ट आहे. माझ्या अंदाजानं टाउन प्लॅनर जे आहेत, ATP जे आहेत, ते आपण 5 ATPs त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत. त्यानंतर टाउन प्लॅनर हे मंजूर करून घेतले आहेत. आज वस्तुस्थिती अशी आहे की शासनाचा एक माणूस फक्त ADTP, तेही म्हटलं तसं आम्हाला परमनंट नाही आहे, आणि बाकीचा जो स्टाफ जो आहे तो आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमलेला आहे. म्हणजे एक गव्हर्नमेंटचा स्टाफ, वेळेस सगळा स्टाफ जो आहे तो एक, त्यामुळे थोडंसं बऱ्याच वेळेला टेक्निकली जे काय रिक्वायरमेंट लागती टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडनं ती थोडीशी होताना दिसत नाही. त्यामुळे कदाचित ह्या पोस्ट जर आपण टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट थ्रू भरल्या तर थोडासा टेक्निकली अजून थोडासा आपला स्ट्रॉंग हे होईल. आणि त्याचबरोबर ह्याच्यातलेच काही अधिकारी आपल्याला DP इम्प्लिमेंटेशनसाठी पण ठेवायला लागतील. कारण आज टाउन प्लॅनिंगवरती बिल्डिंग परमिशन पण द्यायची आहे, अतिक्रमणं पण काढायची आहेत, प्लस DP इम्प्लिमेंटेशनचं पण काम आहे. हे तिन्ही कामं एकाच डिपार्टमेंटला शक्य होत नाहीत एवढ्याशा माणूसबळाने. त्यामुळे एक डेप्युटी डायरेक्टर जर अपॉइंट केला आपण किंवा आकृतीबंध मंजूर केलेला आहे त्याप्रमाणे घेतलं तर, आता मी तुमच्या माध्यमातून सांगेन की आता जी नवीन बॉडी आलेली आहे, आता पक्षीय राजकारण वेगळ्या ह्याच्यावरती गेलेला आहे, तर ह्या ठिकाणी पहिलं काम काय करावं तर तो बाबा स्टाफ भरण्यासाठी काय कशा पद्धतीनं हे करता येईल, मग आता त्याची पैशांची तरतूद कशी करायची काय, हे तात्कालीन आत्ताच्या ज्यांची आता सत्ता आहे त्यांनी ह्या प्रामुख्यानं हा विषय तेवढा लवकरात लवकर तेवढा घ्यायला पाहिजे. तर या शहराच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही चांगल्या योजना आहेत, ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. एखाद्याला काही छोटंसं घर बांधायचं असेल
तर त्याला महानगरपालिकेची परमिशन घ्यायची गरज नाही असं पण एक काही नियम आहे का? डेफिनेटली लो राईज आणि मॉडरेट रिस्क अशा ह्या पद्धतीची संकल्पना ह्या वेळेला पहिल्यांदा UDCPR मध्ये आलेली आहे. 150 चौरस मीटरच्या खाली जर प्लॉट असेल तर त्याला लो रिस्क म्हणलेला आहे. 150 चौरस मीटर म्हणजे 1500 चौरस फूट 1500 चौरस साधारणपणे. ह्याच्यामध्ये जर असेल तर फक्त त्या इंजिनियरनी प्लॅन सबमिट करायचा आहे. अंतर्गत काय आहे ते पण त्यांना दाखवायची गरज नाही. फक्त आता पी लाईनची संकल्पना आलेली आहे. आउटर लाईन जी आहे ती आउटर लाईन फक्त त्यांनी मार्क करून त्या ड्रॉइंगमध्ये सबमिट करायची आहे आणि त्या पद्धतीने फक्त त्याचं चलन भरायचं आहे. ते चलन भरलेलं जे आहे त्या इटसेल्फ इट विल बी द बिल्डिंग परमिशन. सेकंडली कम्प्लिशनच्या वेळेला ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फक्त जागा मालकानं ते इंटिमेशन द्यायचं आहे TP डिपार्टमेंटला की माझं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि मी त्या ठिकाणी राहायला जात आहे म्हणून. TP डिपार्टमेंट ऑब्व्हियसली घरफाळा डिपार्टमेंटला सांगायचं आणि त्याप्रमाणे घरफाळा नंतर लागू करून घ्यायचं आहे. इतकी सोपी ही पद्धत आहे. आज दुर्दैवानं कोल्हापूर महानगरपालिका, आता तुमच्या माध्यमातून तो सुद्धा एक आव्हान मी आपल्याला करीन की खरोखर ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आलेली आहे. त्याच्यामध्ये किती महानगरपालिकेनं आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेने किती लो रिस्कचे परमिशन सँक्शन केलेत आणि हे सगळं ऑनलाईन आहे. अच्छा, हे सगळं ऑनलाईनवरती आज आहे. त्याच्यानंतर 150 ते 300 चौरस मीटरपर्यंतचे जे प्लॉट्स आहेत त्याला मॉडरेट रिस्क असं म्हणलेलं आहे. 300 स्क्वेअर मीटर म्हणजे 3000 म्हणजे बऱ्यापैकी TPOचा लोड हा सगळा कमी होऊ शकतोय. त्या केसमध्ये मात्र फक्त जेईनं जाऊन इन्स्पेक्ट करायचं आहे आणि ती बिल्डिंग परमिशन द्यायची आहे. त्याला सुद्धा 15 दिवसांची पिरियड ठेवलेली आहे. 15 दिवसांच्या काळामध्ये तिने हे करायचं आहे. कम्प्लिशनच्या वेळेला मात्र त्या केसमध्ये फक्त आर्किटेक्टनी TP डिपार्टमेंटला सांगायचं की बाबा जे काय बांधकाम झालेलं आहे ते व्यवस्थितपणे झालेलं आहे, एवढं फक्त इंटिमेशन द्यायचं. त्यामध्ये काय झालं, इतकी सोपी पद्धत ठेवली. थोडीशी भीती कॉर्पोरेशनकडनं आर्किड लोकांना घातली गेली की त्यांनी एक ॲफिडेविट द्यायचं आहे की यामध्ये जर काही चेंजेस त्या मालकानं केल्या किंवा आफ्टर कम्प्लिशन किंवा बिफोर कम्प्लिशन तर त्याला सर्वस्वी जबाबदार आर्किड असेल. मग तो आर्किड रजिस्ट्रेशन रद्द करणे वगैरे अशा भीती घातल्या गेल्या. त्यामुळे ते थोडंसं जे आता विद्यानंद म्हटले की ती प्रोसेसला थोडंसं जेवढं सक्सेस मिळायला पाहिजे होतं तेवढं मिळालं नाही त्याला. आणि सायमल्टेनियसली बँका त्यात ॲक्सेप्ट करायला तयार नव्हत्या. त्या आम्ही जाऊन क्रीडाईंनी प्रत्येक बँकांच्या बरोबर बोललो की हे UDCPRमध्ये प्रोव्हिजन आहे त्यामुळे तुम्हाला हे ॲक्सेप्ट करावं लागेल. त्यामध्ये सही शिक्का नसतो, फक्त एक जस्ट ह्या कॅटेगरी अंडर हे मंजूर झालेलं एवढंच फक्त असतं. आपल्याकडं माझ्याकडं माझ्या मोबाईलवरती एक बिल्डिंग परमिशन आहे. कुरुंदवाडमध्ये अशा पद्धतीच्या बिल्डिंग परमिशन झालेली आहे. अच्छा, कुरुंदवाड नगरपालिकेनं झालेली आहे. अच्छा, नाही काय होतं की गेल्या काही वर्षापूर्वीपर्यंत असं म्हटलं जात होतं की सासू सुनेमध्ये भांडणं होणारच, भांड्याला भांडं लागणारच. त्यानंतर बिल्डर आणि त्यांच्याकडं फ्लॅट घेणारा त्याचा ग्राहक यांच्याकडं काही ना काहीतरी वाद होणारच आणि त्यांच्यामध्ये कटुता येणारच असं एक चित्र होतं. सुदैवानं कोल्हापूरमध्ये हे चित्र बदलत चाललेलं आहे, कारण अनेक तुमच्यासारखी नवीन मंडळी जी आहेत, नवीन पिढीतली मंडळी यांनी अतिशय उत्तम काम करून दाखवलं आहे. पण आज अजूनही बिल्डरनं दिलेल्या कमिटमेंट पूर्ण होत नाहीत असा अनेकांचा अनुभव असतो. त्याच्यातून बिल्डर आणखीन फ्लॅट घेणारा खरेदीदार यांच्यामध्ये काही वेळा थोडंसं वितुष्ट निर्माण होतं. क्रीडाई म्हणून तुम्ही अशा संदर्भामध्ये एक ब्रिज का नाही तयार करत की जिथे जिथे असे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे आता दालनमध्ये तुम्ही काही टेक्निकल सेशन्स घेत असणार, पण त्याच्याचबरोबर ग्राहकांचे हक्क काय आहेत, आता ही जी काही शासकीय नियमावली आहे ही नेमकी काय आहे, रेराची बंधनं बिल्डरवरती कोणकोणती आहेत हे सर्वसामान्य माणसाला कळावं याच्यासाठी पण तुम्ही का नाही प्रयत्न करत. रेरा ही जर बिल्डर आणखीन ग्राहक यांच्यामधला एक ब्रिज आहे तर रेरा नेमकं काय सांगते, म्हणजे नक्कीच क्रीडाई ही बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना आहे, पण बांधकाम व्यावसायिक आणखीन खरेदीदार ग्राहक यांच्यामधला ब्रिज होण्यासाठी काही क्रीडाई काम करणार आहे. आणि कसं आहे, शासनानं रेरा कायदा आणला आणि बिल्डरांना एका प्लॅटफॉर्ममध्ये त्यांनी बांधून ठेवलं आणि विहित कालावधीमध्ये जे तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये नमूद करताय त्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे अशी अट्ट टाकते. आता कायदा कोणाचा? शासनाचा. TP डिपार्टमेंट शासनाचं, मोजणी शासनाची, बिगरशेती शासनाची. ज्यावेळी तुम्ही बिल्डरांना अशा पद्धतीनं टाईम लिमिट घालता त्यावेळी तुम्ही या सगळ्या अधिकाऱ्यांना का टाईम लिमिट घालत नाही? महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, महापालिकेचे अधिकारी असतील, टाउन प्लॅनचे असतील, महसूलचे अधिकारी असतील. उदाहरणार्थ मी रजिस्ट्रेशन जर एखाद्या प्रोजेक्ट केलं आणि मी बिल्डिंग परमिशनला जर प्लॅन टाकला आणि माझा बिल्डिंग परमिशन प्लॅन जर वेळेत पूर्ण नाही झाला तर मी दिलं टाईम ऑब्व्हियसली पुढे जाणार ना. बरोबर. कुठलाही बिल्डर स्वतःहून तो टाईम वेस्ट करणं किंवा लेट करणं असा प्रकल्प आपला लेट व्हावा असं कुणाचं वाटत नाही. आपलाही प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, लवकर खपावा, मी त्यातनं बाहेर पडून माझा दुसरा प्रकल्प सुरू व्हावा ही प्रत्येकाची भावना असते. खरं. पण
आमच्याकडूनच अपेक्षा सगळ्या बांधून घेण्याच्या जर केल्या तर अधिकाऱ्यांच्याकडे जेवढी प्रलंबित कामं राहतात त्यावेळी त्यांना पण कुठे टाईम लिमिट दिलं पाहिजे. किंवा विद्यानंद जसं मग सांगितलं की 7 दिवसाची तुम्हाला मुदत आहे ना, 7 दिवस तुम्ही ते बघितलंच नाही आमचं प्रकरण, 8व्या दिवशी ऑटोमॅटिकली त्यांनी सँक्शन केलं असं गृहीत धरून ते पुढे गेलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी सगळ्या गोष्टी टाइम लिमिटमध्ये होतील त्यावेळी ऑब्व्हियसली आमची कामं टाइम लिमिटमध्ये होतील. टाइम बाउंड लिमिट हा एक भाग झाला, पण तुम्ही दिलेल्या कमिटमेंट जर पूर्ण झाल्या नसतील नाही, आज तर कसं- त्याच्याबद्दल ग्राहकांना दाद मागायची कुठं? ग्राहक कोर्ट आहे. त्यासाठी तर त्यासाठी रेरा रेरा आला. कायदा आला. रेरा कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पहिल्यांदा आम्ही कुठलीही विक्री करायच्या अगोदर आम्ही सगळे डॉक्युमेंट्स आमच्या ऑनलाईन रेराला सबमिट करायचे आहेत. त्याची प्रणाली ठरलेली आहे. त्याच्यानंतर तिथं बसलेली आहे, तिथे एक टेक्निकल डिपार्टमेंट आहे, तिथे एक फायनान्स डिपार्टमेंट एक आहे आणि असे ह्या 3 डिपार्टमेंट आहेत. म्हणजे एक लिगल डिपार्टमेंट एक आहे. ते पूर्णपणे लिगल डिपार्टमेंट हिस्ट्री जी आहे त्याची तपासते. टेक्निकल डिपार्टमेंट सँक्शन्स व्यवस्थित झालेले आहेत का नाहीत ते बघते. एरियाज कुठं मिसमॅच नाहीत ना ते सगळं बघितलं जाते. आणि लिगल डिपार्टमेंट म्हटलं जसं आमचे सगळे डॉक्युमेंट आहेत. फायनान्शियल जे आहे कारण त्याच्यासोबत आम्हाला एस्टिमेट द्यायला लागते, त्यामुळे फायनान्शियल क्लोजर काय आहे त्या पद्धतीने ते बघितलं जाते. आणि मग हे सगळी प्रक्रिया झाल्यानंतर ऑनलाईन आम्हाला क्युरी येतात, आम्ही त्याच्याला उत्तर देतो आणि त्याच्यानंतर आम्हाला रेरा रजिस्ट्रेशनचा नंबर जनरेट होतो आहे. आता तो नंबर जनरेट केलेला आहे तो एनी कस्टमर कुठेही देशभर बसून किंवा कुठे जगात बसून कुठेही तो रेरा नंबर जर टाकला तर त्याच्यामध्ये माझा ड्राफ्ट ॲग्रीमेंट पण आहे. म्हणजे तो माझ्यावर कुठल्या करारपत्रावरती सही करणार आहे तो ड्राफ्ट मी त्या ठिकाणी दिलेला आहे. तो ड्राफ्टसुद्धा रेराने तपासलेला आहे. त्याच्यामध्ये कुठे तफावत नाही आहे कारण ड्राफ्ट हा जो आहे तो त्यांनी स्टँडर्डाईज करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये एखादं मी क्लॉज जर बदलायचं जरी म्हटलं तरी तो मला ना डार्क कलरमध्ये टाकायचा आहे जेणेकरून तो सगळ्यांना कळला असा. त्यामुळे एक तर सगळ्यात महत्त्वाची भीती तिथं गेली की बाबा कुठल्या कागदावरती सही करणार आहे हे रेरानेच आम्हाला घालून दिलेलं आहे. त्यामुळे कस्टमरला त्या ठिकाणी फारशी बघायची गरज नाही आहे. पेमेंट स्टेजेस जे आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी ज्या टाकलेल्या रेराच्या त्याच पद्धतीच्या त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं जिथं रजिस्टर्ड प्रोजेक्ट्स आहेत त्या ठिकाणी फारसं ग्राहकाला बघायची नो डाऊट की त्यांनी बघितलं पाहिजे कारण तशी फारशी बघायची गरज नाही कारण एक रेग्युलेटरी बॉडीनं त्याला एक नंबर दिलेला आहे. आता नॉन रेरा जे प्रोजेक्ट आहेत मी म्हटलं तसं मागायचे की बाबा 500 चौरस मीटरच्या आत असेल आणि 8 फ्लॅटच्या खाली जर संख्या असेल तर त्याला रजिस्ट्रेशनचं बंधन शासनानं ठेवलेलं नाही आहे. नाही बेडेकर साहेब तुम्ही जे म्हणताय ते मला कळालं. आपल्याकडं संविधान आहे, आपल्याकडं IPCची कलमं आहेत, तरी सुद्धा गुन्हेगारी वाढत चालली. रेरानं अतिशय उत्तम एक चौकट घालून दिलेली आहे, पण तरी सुद्धा जर काही डिस्प्यूट निर्माण होत असतील तर माझी अशी अपेक्षा आणि विनंती आहे की क्रीडाई कोल्हापूर एक तुम्ही हेल्प डेस्क तयार करावा. हेल्प डेस्क मधनं लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह केले जातात. आमच्याकडे ग्रीव्हन्स सेल आम्ही केलेला आहे. त्याच्यामध्ये सिनियर बिल्डर्स यांची कमिटी केलेली आहे. जर आमच्या ग्राहकाचा आमच्या कुठल्या बिल्डरच्या बरोबर काही वाद टेक्निकल मुद्दे असू दे एरियाचे असू दे जर झाला तर त्यांनी पहिल्यांदा आमच्याकडे अर्ज द्यावा. अर्ज दिल्यानंतर आमची ही कमिटी बिल्डर आणि तो ग्राहक या दोघांनी बोलवते आणि दोघांच्यावर डिस्कस करून जर आमच्या बिल्डरची चूक असेल तर बिल्डरला चूक आम्ही सांगते, ग्राहकाला चूक असेल तर ग्राहकाला चूक आम्ही सांगते आणि तो जर सबमिट आम्ही करतो त्यांचा. पण तो सबमिट नाही झाला तर मग तुम्हाला रेरा ऑथॉरिटी आहे किंवा तुम्ही ग्राहक न्यायला इथं तुम्ही जाऊ शकता. पण आतापर्यंतच्या जवळजवळ मला वाटतं 25-30 मध्ये 2-3 केसेस आमच्याकडे अशा झालेल्या आहेत त्या पण रिझॉल्व्ह केल्या आपण त्या मी रिझॉल्व्ह सॉल्व्ह झालेले आहेत. पण तुमच्याकडे हेल्प डेस्क आहे आम्ही ते ठेवलेलं. आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे कोल्हापूरमध्ये आता सध्याच्या काळामध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे का अजून थांबलं पाहिजे? याचं कारण असं आहे की बाहेरच्या शहरांमध्ये ज्या पद्धतीनं तिथलं ॲप्रिसिएशन वाढत चाललंय तसं अजून कोल्हापुरात वाढत नाही असं म्हणताय. म्हणजे आता कोल्हापूरमध्ये सगळ्यात चांगल्यातल्या चांगल्या लोकॅलिटीमध्ये आपण जर फ्लॅट घेतला तर 7-7.5 हजार रुपये स्क्वेअर फीट मॅक्स टू मॅक्स. इथून पुढं मुंबईसारखा पुण्यासारखा तो दर 20,000 रुपये होईल 25,000 रुपये होईल अशी अजिबात शक्यता नाही आहे. मग अशा काळामध्ये खरोखर कोल्हापूरच्या रिअल इस्टेटचं भवितव्य काय? नाही पण आजचं म्हटलं तर मला वाटतं ही आज योग्यच वेळ आहे असं मी म्हणेन. बरं का तर कोल्हापूरला सर्किट बेंच झालेलं आहे, खंडपीठात रूपांतर होणार आहे. आता अडचण नक्कीच पूर्ण झालेली आहे. याबरोबर आज कोल्हापूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास बाबाचा असेल, ज्योतिबाचा असेल, सारथी बिल्डिंग असेल, इंजिनिअरिंग कॉलेजचं काम चालू आहे, 11 बेडचं हॉस्पिटलचं काम चालू आहे, कन्व्हेन्शन सेंटर मंजूर झालेलं आहे. ह्या सगळी कामं बघितली आणि सर्किट बेंचचं खंडपीठ रूपांतर झाल्यानंतर त्याला अलाइड जवळजवळ 20-22 ऑफिस येणार आहेत. आणि ही सगळी परिस्थिती जर बघितली तर गुंतवणुकीला निश्चितपणे आजचीच वेळ ही योग्य आहे असं मी म्हणेन. कारण आज अजून दर कमी आहेत. ज्यावेळी या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील, ज्यावेळी खंडपीठ होईल आणि लोकांच्या ज्यावेळी इथं ओढा आहे ना त्यावेळी निश्चितपणे ही याची कॉस्ट फी वाढलेली असणार आहे. तर आजच संधी योग्य आहे असं मला म्हणायचं आहे. कारण आता कोल्हापूर बदलायला लागले.
आणि पुढच्या 10 वर्षामध्ये 2000 साली राजारामपुरीतला दर 600 ते 700 रुपये स्क्वेअर फीट होता. हो आज राजारामपुरीमध्ये 5 ते 5,500 6,000 रुपये जास्तीत जास्त दर आहे. गेल्या म्हणजे 25 वर्षामध्ये 700 रुपयेवरून 7,000 रुपये म्हणजे 10 पट वाढला. इथून पुढच्या 25 वर्षामध्ये किती पटीनं दर वाढू शकेल असा अंदाज आहे तुमचा? नाही कारण शेवटी जेव्हा आपण ॲप्रिसिएशन म्हणतो, जेव्हा आपण गुंतवणुकीसाठी संधी म्हणतो, त्यावेळेला याचा विचार केलाच पाहिजे. नाही गुंतवणुकीची संधी ही योग्य आहे, पण त्याला ज्या गोष्टी आहेत, आता उदाहरणार्थ आम्ही रेंटेड प्रॉपर्टीवरचा टॅक्स आहे. आज कमर्शियल कोल्हापूरमध्ये कमर्शियल प्रॉपर्टीला इतकं डिमांड फारसं नाही असं नाही नाही, आहे. बरोबर. खूप जागा पडून आहेत अजून. त्याचं कारण एक आहे, त्याचं कारण असं आहे की तो जो प्रॉपर्टी टॅक्स आहे, एखादा घरफाळा. समजा माझी एक प्रॉपर्टी आहे, मी एखाद्या कंपनीला भाड्याने द्यायचं आहे, तर आमच्या दोघांच्या मधला पहिला महत्त्वाचा विषय असतो तो रेंटेड प्रॉपर्टीचा टॅक्स भरायचा कोणी. आता ज्यावेळी अभिजित चौधरी सर कमिशनर होते त्यावेळी तो भाडे तत्वावरनं भांडवली मूल्यावर आला, मग तो 70% 41% आला, पण तो 40% देखील खूप आहे. आमची आज ही डिमांड अशी आहे की तो 40%चा घरफाळा तो साधारण 15-20% यावा, म्हणजे मोठमोठ्या कंपन्या कोल्हापूरमध्ये यायला तयार आहेत आणि ते येतील. आज ब्लिंकिटसारखी जे ब्लिंकिट मेट्रो सिटीमध्ये खूप चांगलं हे आहे. आज ब्लिंकिटनं जवाहरनगरमध्ये छोटंसं युनिट घेतलं. आज त्यांना प्रत्येक एरियामध्ये जायचं आहे, पण फक्त घरफाळाचा विषय जो आहे तो फार मोठा विषय आहे. आज अमरावती महानगरपालिका असेल, सोलापूर महानगरपालिका असेल, त्यांनी देखील हा रेंटेड प्रॉपर्टीचा घरफाळा खूप कमी केला आहे. तर आम्ही कमिशनर मॅडमना देखील आम्ही भेटलेलो आहे. तर मॅडमनाही रिक्वेस्ट केली की मॅडम तुम्ही अमरावतीचा अभ्यास करा, सोलापूरचा अभ्यास करा, तिथल्या आमदारांनी तो विषय विधानसभेमध्ये मार्गी लावलेला आहे, तसं कोल्हापूरमध्ये तुम्ही करा. नो डाऊट कमिशनरनी खूप चांगले निर्णय आमच्या बांधकामासाठी घेतले. काही जे नंबर ऑफ स्टेप्स होत्या सँक्शनच्या त्या त्यांनी खूप कमी केल्यात, म्हणजे 2 स्टेपमध्ये केलेत 1,000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉट एरियाला. त्यामुळे त्यांचं नेहमीच क्रीडाला सपोर्ट आहे. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केले की ह्या घरफाळ्याच्या बाबतीमध्ये एक चांगला निर्णय तुम्ही घ्या. तुम्ही 10% किंवा 15% प्रॉपर्टी फक्त रेंटेड बघू नका. त्या रेंटेडचा प्रॉपर्टी टॅक्स कमी केल्यानंतर किती कंपन्या मोठ्या कोल्हापूरमध्ये येणार आहेत त्याचा तुम्ही थोडासा विचार करा. नाही, पण आता एकीकडं क्रीडाईचे तुम्ही सर्व सभासद अतिशय उत्तम देखण्या इमारती बांधताय, खूप चांगल्या चांगल्या अमेनिटीज देत आहे. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये ज्या अमेनिटीज आहेत त्या सगळ्या आता कोल्हापूरमध्ये मिळू लागल्यात. पण अजूनही आपले रस्ते अरुंद आहेत, अजूनही आपल्याकडं ज्या काही मूलभूत पायाभूत सुविधा म्हणतात त्या नाही आहेत. म्हणजे या महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा रस्ते, पाणी, गटर, पथदिवे याच विषयावर चर्चा झाली. मग तुम्ही इतक्या चांगल्या बिल्डिंग जरी बांधल्यात तरी त्याच्यासाठी त्या बिल्डिंगपर्यंत येण्यासाठी चांगला रस्ताच नसेल, चांगली सार्वजनिक स्वच्छता नसेल, तर मग या शहराच्या रिअल इस्टेटचं भवितव्य काय? आज दुर्दैवानं आपला DP मंजूर झाला, 2000 साली DP मंजूर झाला, बरोबर. दुसरा आता तिसऱ्याचं काम चालू आहे, म्हणजे जवळपास 25 वर्ष झाले DP मंजूर होऊन. आता ह्याच्यामधले DPमधले जे रस्ते आहेत 12 मीटर ते 30 मीटरपर्यंतचे जे रस्ते आहेत त्या सगळ्याचं क्रीडाई कोल्हापूरने आम्ही ते गुगल मॅपिंग केलं. गुगल मॅपिंग करून जेवढे आता आपले इथले राजकारणी आहेत ह्या सगळ्या राजकारणी लोकांना दाखवले, जेवढे कमिशनर ह्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये आले, 5-6 वर्षाच्या काळामध्ये ते ह्या सर्वांना दाखवून झालेलं आहे. ते पण पुढं काय दुर्दैवानं नागपूरमध्ये रिंग रोडच्या बाहेर आउटर रिंग रोड तयार व्हायला आपला आपल्याकडं खानविलकर बंगलो ते आपली शुगर मिल राजाराम कारखाना हा जो काही एक पंचगंगा नदीला पॅरलल रस्ता आहे 100 फुटी रस्ता तो होत नाहीये. जोशी साहेब 50% सुद्धा रस्ते डेव्हलप झालेले नाहीत आणि आपण तिसऱ्या विकास आराखड्यावरती आहोत आणि त्यातल्या 50% अनडेव्हलप्ड झालेले आहेत ना, त्याच्यापैकी 10% अशी अतिक्रमण आहेत की त्या अलाइनमेंट चेंज करायला लागेल. एक्झॅक्टली. राजगोपाल देवरा साहेबांनी जी एक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली ती शेवट. त्यामुळे स्टेशन रोड जरा तरी रुंद झाला, ती शेवटची मोहीम. परत पण एकदा मग म्हणून मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही सगळेजण या कोल्हापूर शहराच्या विकासातले स्टेक होल्डर आहात. सिर्फ technical- So तुम्ही खूप चांगलं काम करताय, क्रीडाई चांगलं काम करते, क्रीडाईची इच्छा आहे, पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तुम्ही काय फॉलोअप घेताय? आणि तुम्ही जर तो फॉलोअप घेतला नाही, असंच जर हे रडगाणं चालू राहिलं तर मग कोल्हापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्राचं भवितव्य काय? कसं आहे डेफिनेटली खरं. आता हा आम्ही आता सलग 4 वर्ष झालं हे सगळं डाटा आम्ही दिलेला आहे. दिलेलं आहे. तर दुर्दैवाने ह्या 4 वर्षामध्ये काहीच घडलेलं नाही. मी आता तुमच्या माध्यमातून अहो, विनंती बेडेकर साहेब असं म्हणतात की बिल्डर लॉबी ही राजकारण्यांवरती अंकुश ठेवते. बिल्डर लॉबी अंकुश ठेवायचा प्रश्न येत नाही, कारण हा सर्व जनतेसाठीचा विषय आहे. अहो, मग कारण हे मग जर असा हा lobbying अंकुश या कारणासाठी का नाही वापरत? नाही, मी उलट आता म्हणतोय फंड्स नाहीत की असं त्यांचं म्हणणं आहे. नाही मी उलट म्हणतोय की लाडक्या बहिणीकडे फंड्स गेलेत. आता तो विषय जरासा आपली ठेवा तर नाही, कुठल्या ना कुठं फंड्स यायला पाहिजे. मी उलट म्हणतोय. आता झेडपीची इलेक्शन या 5 फेब्रुवारीला संपते. सर्व खासदार आमदारांनी एकत्र यावं आणि एकच पक्ष काढावं, कोल्हापूर माझं कोल्हापूर. खरं आहे, अगदी खरं आहे.
माझं कोल्हापूर काढावं, एकत्र या. तुम्ही कमिशनर, कलेक्टर असतील, SP असतील, त्यांना तुम्ही अधिकार द्या. ते जर चांगलं काम करत असतील त्यांना सपोर्ट करा, ते चुकीचं करत असतील त्यांना ट्रान्सफर करा आणि त्यांच्याकडनं काम करून घ्या. त्यांच्याकडं कॅपॅसिटी आहे, त्यांच्याकडे नॉलेज आहे, तुम्ही त्यांच्याकडे काम करून घेतलं तर ते करू शकतील. आपलं कोल्हापूर हा पक्ष काढण्याची खरोखर अत्यंत गरज आहे. निवडणुकीच्या वेळेला काय असेल ते राजकारण, काय असेल ते पक्षी आरोप प्रत्यारोप, एकदा निवडणूक संपल्यानंतर कोल्हापूर शहराच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे. आणि क्रीडाई कोल्हापूरनं मला वाटते त्यासाठी पुढाकार घ्यावा. तुम्ही आता या सगळ्याच लोकप्रतिनिधींना एकत्र या निमित्तानं बोलवा आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पुन्हा एकदा मांडल्यात तर मला वाटतं काहीतरी पॉझिटिव्ह निघू शकेल. मला एकच प्रश्न सांगतो, क्रीडाईनं ईला घेऊन आम्ही दोन्ही खासदारांच्याकडं किंवा रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो होतो आणि शिरोली ते सरनोबतवाडी हा भारावाचा ब्रिज काढून टाका आणि आता नवीन रस्ता होतोय तर तो पिलरवर झाला पाहिजे. तर ती मागणी गडकरी साहेबांनी मान्य केली, 480 कोटी त्याला मंजूर झाले. तर क्रीडाईचं काम काय आहे की अशा टेक्निकल गोष्टी ज्या काय ते सांगणं, महापालिकेला असेल, जिल्हा प्रशासन असेल, या सगळ्या सांगणं, मंजुरी करणं हे शेवटी ऑब्व्हियसली त्यांच्या हातात आहे. जसं मग सांगितलं गुगल मॅपिंग करून सगळ्यांना दाखवलं, ते इम्प्लिमेंट कसं करायचं, कसं करता येऊ शकते, टीडरच्या माध्यमातून किती रस्ते प्रभावितत्वावरती आता तुम्हाला घेता येऊ शकतात, कुठले रस्ते घेता येतात हे सुद्धा आम्ही त्यांना सांगतोय. पण घेण्याची मानसिकता त्यांची पाहिजे ना, ते रस्ते घेण्याची. आणि ते रस्ते विकसित झाले, जागा विकासाला उपलब्ध झाल्या तर तुम्हाला निधी मिळेल. आणि रस्ते विकसित झाल्यामुळं ट्रॅफिक ज्या ह्या रस्त्यावरचे ते डायव्हर्ट होईल ना तिकडे आणि ट्रॅफिक कमी होईल. अनेक करण्यासारख्या गोष्टी आज फंड्स नवीन सभागृहामध्ये आज कितीतरी लोक एज्युकेटेड आलेले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहासाठी ही चर्चा अतिशय महत्वाची आहे. याचं कारण असं की खरोखर जर आपल्याला या शहरासाठी काही करायचं असेल तर करण्याच्या संधी खूप आहेत. ही सगळी लोक त्याच्यासाठी इनपुट द्यायला तयार आहेत, माहिती मार्गदर्शन करायला तयार आहेत. फक्त नव्या सभागृहातल्या नगरसेवकांनी अभ्यासूपणानं काम केलं पाहिजे. ढपला संस्कृती महानगरपालिकेतली बंद झालीच पाहिजे, तर नक्की आपल्याला चांगले दिवस कोल्हापूरला येणं अवघड नाही. रस्त्यांच्या जागा ताब्यात घ्यायला आज महानगरपालिकेला कुठल्या पद्धतीचे पैसे द्यायची गरज नाही आहे. TDRच मागणी केली जाते, TDR स्वरूपात द्यायचं आहे, त्यामुळे त्यांना फक्त सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्यामुळे आम्ही सातत्यानं म्हणतोय की रस्ते तुम्हाला विकसित करायचे असले तर ते जागा मालकांना तुम्ही रेड कार्पेट टाकलं पाहिजे आणि त्यांना बोलून घेतलं पाहिजे. त्याबाबतला तुम्हाला 1 महिन्यात आम्ही TDR देऊ. माझ्या अंदाजाने 1.5 वर्ष साहेब एक TDRला एक फाईलला लागते. अशा पद्धतीनं कोण तुमच्याकडे येईल TDR द्या म्हणायला, आणि तो कॉम्पेन्सेशन मागायला जाईल ना. त्यामुळे इथं कुठं ना कुठं तर ती सुधारणा व्हायला पाहिजे आपल्यामध्ये. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आता परवा सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट एक सर्क्युलर काढलेला आहे, ज्या महानगरपालिकेने रस्ते ताब्यात घेतलेले आहेत मात्र विकसित केलेले नाही आहेत ते रस्ते सुद्धा ते प्रायव्हेट डेव्हलपरला किंवा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा ओनरला ते टेंडरिंग काढून, प्युअर टेंडर काढून त्याची प्रोसेस करणार आहेत आणि त्या टेंडरच्या पैशाच्या मोबदल्यात त्याला पण TDR द्यायचा आहे. इतक्या चांगल्या चांगल्या योजना. ठाण्यामध्ये अशा पद्धतीने कितीतरी डेव्हलपमेंट झालेली आहे. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं एक खंबीर नेतृत्व आहे. कन्स्ट्रक्शन अम्युनिटी TDR जो आहे ना, हा रस्त्यांसाठी फार चांगलं शस्त्र आहे. कारण महानगरपालिका कुठे वापरली दिसत नाही. आज दुर्दैवानं कोल्हापूर महानगरपालिकेने एकही रस्त्यासाठीचा कन्स्ट्रक्शन अम्युनिटी TDR अजून मंजूर दिलेला नाही. पण सर्व 3 महिने जर लागलेली नाही. सर्व खासदार आमदारांनी ना एखाद्या गोष्टीसाठी जर डिमांड करायची असेल, मग ते सेंट्रलकडे असू दे किंवा स्टेटकडे असू दे, माननीय पंतप्रधानांच्याकडे असू दे किंवा माननीय मुख्यमंत्री, तुम्ही एकत्रित जा, एकत्रित तुम्ही डिमांड करा. आम्ही सर्व एकत्र आहोत. मग त्यामध्ये कुठली समिती येऊ दे, आडवी काय, आम्ही ऐकणार नाही. आम्ही सगळं एकत्र असेल तर हा प्रोजेक्ट पूर्ण करू. आज कोल्हापूरमध्ये कुठलाही चांगला कॉन्ट्रॅक्टर यायला तयार नाही. हे अगदी खरं, दुर्दैव आहे आपलं. दुर्दैव. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे थोडंसं सर्व खासदार आमदारांनी एकत्र यावं. आपल्याला आपण जन्मलं इथंच आहे, जाताना जायचंच इथूनच जायचं आहे. व्हेन्यू चेंज असेल, पंचंग असेल, बावडा असेल, व्हेन्यू चेंज असेल, पण जायचं इथूनच आहे. तर शहरासाठी काहीतरी करावं असं मला असं वाटतं. काय आहे, कोल्हापुरातल्या बांधकाम व्यवसायातील अनेक माझे मित्र आहेत, ते जेव्हा मला भेटतात तेव्हा खाजगी स्वरूपामध्ये त्यांच्या अडचणी, त्यांची दुखणी मांडत असतात. बऱ्याचदा ते जाहीरपणे मांडता येत नाहीत. पण मला असं नेहमी वाटतं की जे प्रश्न आहेत ते सोडवणे ही इथल्या सगळ्या ब्युरोक्रेसीची, इथल्या सगळ्या राजकीय नेतृत्वाची प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे. तरच आपण उद्याच्या गप्पा मारू शकू. दुर्दैवानं आपल्याकडे आपण सगळेजण राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील झालो आहोत, पण सोल्युशनच्या बाबत अजून तेवढे संवेदनशील होत नाही आहे. शेवटचा प्रश्न आहे माझा, आता जे तुम्ही दालन क्रीडाईचा तुमचा जो उपक्रम आहे, हे दालन बघण्यासाठी कुणी यावं अशी तुमची अपेक्षा आहे?
म्हणजे त्याच्यामध्ये काय काय सेक्टरचा तुम्ही मांडणी करणार आहात आणि त्याचा उपयोग कुणाकुणाला होऊ शकतो? मागे सांगितल्याप्रमाणे सर्किट बेंचच्या माध्यमातून आपण सर्किट बेंच हे 5 जिल्ह्यांसाठी लागू झालेलं आहे. आम्ही 5 जिल्ह्यांच्या मध्ये आम्ही आज प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून किंवा होर्डिंगच्या माध्यमातून तिथल्या लोकांना सांगतोय की आम्ही आज कोल्हापूरमध्ये दालन करतोय. ज्या दालनमध्ये तुम्हाला आवश्यक असलेली जी काही कमर्शियल प्रॉपर्टी असेल, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल, प्लॉट्स असतील, हे सगळं अवेलेबल आहे. ओके. ते तुम्ही जर परचेस केल्यानंतर तुम्हाला लागणारं गृहकर्ज अवेलेबल आहे. ते परचेस केलं, ते गृहकर्ज तुम्हाला अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला इंटिरियरसाठी लागणारं जे मटेरियल्स आहे ते अवेलेबल आहे. प्लॉट घेतल्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शनसाठी लागणारं मटेरियल आहे ते सगळं अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला एकाच छताखाली सगळं बघायला मिळणार आहे. आणि म्हणून तर आम्ही आज सगळ्या 5 जिल्ह्यामध्ये आज प्रेस कॉन्फरन्स करतोय की तुम्हाला कोल्हापूर आमचं बदलते, या कोल्हापूरमध्ये तुम्ही बदललेलं कोल्हापूरला बघायला या तुम्ही. कारण हे जे प्रोजेक्ट आहेत हे आता अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. आज सांगायला एक चांगली गोष्ट म्हणजे की बाबा कुठल्याही आमच्याकडे आता रेडी पोझिशन फ्लॅट शिल्लक नाही आहे. अच्छा. म्हणजे इतकं फ्लॅटचं डिमांड आणि रेंटेडला पण आत्ता खूप डिमांड आहे. बरं. रेंटेडला देखील. अरे हा एक नवीन मला मुद्दा समजला. हां, रेंटेडलाही खूप चांगला डिमांड आहे. त्यामुळं जे काही आता अवेलेबिलिटी होणार आहे ती अंडर कन्स्ट्रक्शनचे होणार आहे. रेडी पोझिशन अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी युनिट असतील की जे आता रेडी पोझिशन आहेत. बाकीचं नवीन कन्स्ट्रक्शन आहे, तुम्हाला खूप चांगला संधी आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी यावं हीच मागणी आपल्या माध्यमातून मी करतो. 4 दिवसांचा प्रोग्राम पण झाला. 4 दिवसामध्ये आपण मॉर्निंगला सकाळी 11 वाजता पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते आपण 30 तारखेला ओपनिंग करतो. हसन मुश्रीफ साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व जिल्ह्याचे आमदार सगळ्या त्यामध्ये हजर असतील. 1 तारखेला आपण 31 तारखेला आपण एक टेक्निकल सेमिनार ठेवतोय. तो टेक्निकल सेमिनार आपला हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टुडंटसाठी असणार आहे. अच्छा. कारण इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट फायनल इयरचे की जे आता इमिजिएटली ते पासआउट होऊन आयदर ते स्ट्रक्चर इंजिनियर म्हणून काम करतील, आयदर ते आर्किटेक्ट म्हणून काम करतील किंवा कदाचित आमच्या फील्डमध्ये ते येतील. कारण आमचं मोस्टली सगळ्यांचं सेकंड जनरेशन आता या फील्डमध्ये आलेलं आहे. वा. त्यामुळं तो एक आम्ही MJ गाडेकर म्हणून त्यांचा एक टेक्निकल सेमिनार आपण त्यावेळी ठेवतोय. त्यामध्ये आपण सिटीएनना इन्व्हाइट केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये स्ट्रक्चरल इंजिनियर असोसिएशन आहे, प्रशांत हडकर म्हणून आहेत, ते अध्यक्ष आहेत, त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. आणि तुषार बुरुड म्हणून आहेत जे सुप्रिंट इंजिनियर आहेत PWD, त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. जेणेकरून जे काही नवीन प्रिस्टेजचा विषय आहे तो त्यांनाही कळावा. कारण आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. तर ते MJ गाडेकर म्हणून अराउंड 75च्या एजच्या वरती आहेत, खूप मोठा अनुभव आहे त्यांचा, मुंबईचे आहेत, त्यांना आपण इथे इन्व्हाइट केलेलं आहे. 1 तारखेला आपण जो आता सध्या खूप धुमाकूळ घालतो AI, हो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI आणि बदलतं जग. आणि AI म्हटलं की एकच नाव समोर येतं, ते म्हणजे डॉक्टर अच्युत गोडबोले सरांचं. त्यामुळे आम्ही त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे 1 तारखेला. 1 तारखेला आपण प्रार्थना बेरे ज्या आमच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत त्या देखील त्या 2-3 तासाच्या पिरियडमध्ये सगळ्या स्टॉलला व्हिजिट करतायत आणि महिलांशी संवाद साधतायत. आणि मग 2 तारखेला आपण कन्क्लुडिंग सेशन ठेवतोय कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीत आणि जे कमिशनर SP आणि CO यांच्या. 30-31 जानेवारी 1-2 फेब्रुवारी असा 4 दिवसांचा हा दालनचं हे प्रदर्शन असणार आहे. या निमित्तानं म्हटलं जसं की बांधकाम क्षेत्रातील नवीन टेक्नॉलॉजी, नवीन प्रॉडक्ट्स, कोल्हापूरमधील वेगवेगळे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स या सगळ्याची आपल्याला माहिती मिळणार आहे. पण आज या निमित्तानं मला एकूणच कोल्हापूरच्या बांधकाम व्यावसायिकांच्या समोरचे प्रश्न आणि त्यांच्याबद्दल असलेल्या तक्रारी याविषयी बोलायचं होतं. आणि या मनमोकळ्या गप्पांसाठी आपण तिघंही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आपल्या दालन या प्रदर्शनाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. इथून पुढं कोल्हापूरचं रिअल इस्टेट क्षेत्र अधिक वाढत जावं आणि दोन्ही अर्थानं खरेदीदारांसाठी पण आणि विक्रेत्यांसाठी पण या दोघांच्या मधला जो काही संवादाचा पूल आहे तो अधिक निर्माण व्हावा. आणि आजच्या चर्चेतनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझं कोल्हापूर नावाचा एक पक्ष तयार व्हावा अशी आपण आशा बाळगूया. आणि मला वाटतं की त्यातून पुढच्या 2 वर्षानंतरच्या दालनला जेव्हा आपण भेटू तेव्हा या माझं कोल्हापूर पक्षाकडनं कोल्हापूर शहरामध्ये अनेक काही चांगल्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत याबद्दल आपण चर्चा करावी. तुर्तास आजच्या या चर्चेमध्ये आपण तिघेही सहभागी झालात याबद्दल आपल्याला खूप खूप आपले अभिनंदन, आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा, संवाद, प्रतिवादमध्ये. नमस्कार.